छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जेएमसी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आहे बीव्हीएससी ची जी आहे की नाही डॉक्युमेंट डिफिसिट ची लिस्ट आलेली आहे. म्हणजे काय, नेमकं जे जे तुमचे डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केले होते, जेव्हा ते तुमचे अपलोड करायचे राहिले होते पण तुम्ही येस केलं तर नुसता फॉर्मॅट अपलोड केला होता, जे काय असेल त्याचं जे आहे लिस्ट आलेली आहे. तर याच्या पुढे आता तुम्हाला करायचं काय ते तुम्हाला सांगतो. सुरुवातीला जर चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीएचएमएस, बीव्हीएससी, बीएमएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रलची एमसीसी आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल माहिती पुरवली जाते. तसंच आमच्याकडे जे आहे एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीव्हीएससी तसेच बी फार्मसी या सर्व कॉलेजची लिस्ट व्यवस्थितरित्या भेटून जाईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. या लिस्टचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आहे ना कॉलेजचा कट ऑफ आहे, तसंच त्या कॉलेजचं डिस्टन्स किती सिटी पासून प्रत्येकचं, त्यानंतर कॉलेज कोड आहे, टोटल सीट किती आहेत कॉलेजमध्ये, तसंच त्या कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याचं फी स्ट्रक्चर आहे कॉलेजचं प्रत्येक कॉलेजचं. त्याच्यानंतर या सर्व गोष्टी तुम्हाला भेटेल. जर तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. बघा सुरुवातीला जे आहे बीव्हीएससी ची जी आहे पहिल्यांदा सुरू लिस्ट आलेली आहे. तर त्या लिस्ट मध्ये असं दिलेलं आहे बघा, हे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. त्या लिस्ट मध्ये बघा नावं दिलेली आहेत विद्यार्थ्यांची, एक सिरियल नंबर आहे, नावं येतं, त्याच्यानंतर जे आहे कॅन्डिडेट नेम आहे, ऍप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेट नेम, आणि त्याच्यानंतर तुमचं कोणकोणतं डॉक्युमेंट चुकलेलं आहे रिमार्क मध्ये दिलेलं आहे. आता हे तुम्हाला जे आहे की नाही ते तुम्हाला कधीपर्यंत अपलोड करायचं याच्याबद्दल बोलणार आहोत. एक मिनिट. आता याच्यामध्ये जे नावं दिलेले मग तुम्हाला डॉक्युमेंट खाली दर्शवलेली आहे बघा. एक खाली दर्शवलेल्या यादीमध्ये उमेदवार बीव्हीएससी आणि एएच अभ्यासक्रमातील 25-26 अर्जासोबत चुकीचे, अपूर्ण, अवैध प्रमाणपत्र जोडलेले असतील, सविस्तर व्यवहारी स्तंभ क्रमांक 5 मध्ये देण्यात आलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये बघा तुम्हाला दिलेलं आहे की काय काय चुकलेलं आहे, काय काय नाही. ते संबंधित उमेदवार यादीतील स्तंभ क्रमांक 5 म्हणजे कॉलम क्रमांक 5 मध्ये दर्शवलेले शेजारच्या अनुषंगाने योग्य वैध आवश्यक प्रमाणपत्रे केवळ दिनांक 21/7/2025 पर्यंत अपलोड करण्याचे अनिवार्य आहे. तुम्हाला 21 तारखेपर्यंत जे आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतील जे काही चुकलेले आहेत. आता समजा हे विद्यार्थी आहे एक नाईक बिलवा विवेक, जे विद्यार्थी आहे त्याचं काय चुकलेले नीट यूजी मार्कशीट इज नॉट अपलोडेड हेन्स रिजेक्टेड. म्हणजे रिजेक्टेड झालं म्हणजे रिजेक्टेड झालं नाही, तुम्हाला ते 21 तारखेपर्यंत डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. आपण ते पण बघणार आहोत की डॉक्युमेंट कशाप्रमाणे अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 21 तारखेपर्यंत रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत ते अपलोड करू शकता. आता बघा सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर जायचंय, मग तुम्हाला सबमिट डॉक्युमेंट मध्ये येते, मग त्याच्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन नंबर टाका, पासवर्ड टाका, त्याच्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केलं तुम्हाला काय म्हणते बघा, डिअर कॅन्डिडेट यू कॅन अपलोड ओनली दिस डॉक्युमेंट विच आर कन्सिडर इज इनव्हॅलिड by scrutiny committee. Kindly refer to the remark column of the list of candidate eligible for submission of deficient document. जे काही तुमचं चुकीचं आहे तेवढेच तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. सर तुम्ही म्हणसाल की माझं ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट राहिलं होतं, आता अपलोड करू का? नाही, तुम्ही जर त्यावेळेस हो केला असेल आणि तुम्ही जर एखादं फॉल्स डॉक्युमेंट अपलोड केलं असेल त्यावेळेस तर चालते. चुकीचं डॉक्युमेंट मी तुम्हाला त्यावेळेस पण म्हणत होतो, जर तुमचं चुकीचं डॉक्युमेंट असेल तर अपलोड करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर जे आहे याच्यावर तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुमचं नाव येईल, तुमचं सगळं व्यवस्थित येईल की तुमचं काय चुकलेलं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला ते चॉईस जे आहे ते चूज करायचे फाईल जे असेल ते, आणि त्याच्यानंतर आय ऍक्सेप्ट अबाउट डिक्लेरेशन, अंडरस्टँड द डिसिजन, स्क्रुटनिटी कम्युनिटी शॅल बी फायनल अँड बाइंडिंग ऑन मी. जे काय आहे तुमचं ते ऍक्सेप्ट करायचं आणि सबमिट करायचं, एवढंच तुम्ही करू शकता. त्यांनी बरोबर जेवढे तुमचे चुकलेले आहेत का तेवढ्या डॉक्युमेंटची लिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा डॉक्युमेंट अपलोड करू शकत ना, एवढं लक्षात असू द्या. हे झालं थोडक्यात माहिती. हे बघा रिसबमिशन, इथून जाऊन तुम्हाला क्लिक करायचं, त्याचा ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड लिहायचा. आता हे झालं. म्हणजे सर आता तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करू शकत ना, एक नवीन डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकत ना, कोणता पण नवीन डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकत ना. त्याच्यानंतर जे आहे सर माझं जर तुम्ही गेल्या वेळी चुकीचा डॉक्युमेंट अपलोड केला असेल ते तुमच्या लिस्टमध्ये आलेला असेल ते तुम्ही तेवढाच अपलोड करू शकता, कोणताही नवीन डॉक्युमेंट अपलोड करू शकत नाही. त्याच्यानंतर नाव तुम्ही दुरुस्त करू शकत ना, स्वतःचं नाव दुरुस्त करण्यासाठी अजून एकदा साईट ओपन होईल त्यावेळेस तुम्ही करू शकता. 24 तारखेला लिस्ट येणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार, त्याच्यामध्ये जर तुमचं काही चुकलं असेल तर तुम्ही तिथे करू शकता. नाव वगैरे दुरुस्त करायचं असेल, मार्क वगैरे काही जे असेल ते तुमचं राहिलं असेल तर तेव्हा तुम्ही करू शकता. हे या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तसंच तुम्हाला जर याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा आमच्याशी संपर्क साधू शकता, त्याचं तुम्हाला उत्तर अवश्य पुरवले जाईल. धन्यवाद.